आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। त्यानुसार परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी या 4 विधानसभा मतदारसंघांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीची परभणी जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे। लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क अवश्य बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते। भारत निवडणूक आयोगाने दुपारी 3:30 नंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाराष्ट्रामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024चं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे आणि कालपासून परभणी जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे। निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये 4 विधानसभा मतदारसंघ असून त्या विभागाचे प्रांताधिकारी हे त्या विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत। त्यांना सहाय्य करण्यासाठी प्रत्येकी 3 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत। आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 1623 इतके मतदान केंद्र आहेत आणि यामध्ये साधारण 15,44,451 इतके मतदार आज पावेतो जिल्ह्यामध्ये आहेत। यासाठी सुमारे 12,500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये EVM मशीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे। त्याची FLC झालेली आहे। स्टाफ आयडेंटिफाय झालेला आहे। साधारण 550 वेगवेगळी पथकं आपण या निवडणुकीसाठी केलेली आहे। पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध होणार आहे। काही अंशी बंदोबस्त प्राप्त देखील झालेला आहे। एकूणच सर्व मतदान प्रक्रियेची तयारी झालेली आहे। सर्व मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम या देखील फायनल झालेल्या आहेत। त्याची पाहणी मी स्वतः केलेली आहे। सर्व मतमोजणी, फॉर्म भरणे, मागे घेणे, चिन्ह वाटप ही सर्व प्रक्रिया ही त्या विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत केलेल्या नोटिफाईड केलेल्या ठिकाणी होणार आहेत। एकूणच या विधानसभा निवडणूक 2024ची संपूर्ण तयारी परभणी जिल्ह्यात सुरू झालेली आहे आणि काल भारत निवडणूक आयोगाच्या अधिसूचना झाल्यानंतर तात्काळ आचारसंहिता सुरू झालेली आहे। एकूणच आम्ही या निवडणुकीसाठी तयार आहोत। निवडणुकीचा शंखनाद झालाय, अर्थात आमच्याकरता शंखनाद झालाय, काहींकरता ऐलान झालाय। आमच्या महायुती सरकारने 2-2.25 वर्षामध्ये जे काही कार्य केलेलं आहे त्याचं एक रिपोर्ट कार्ड आपल्यापुढे आम्ही ठेवतो आहोत। अर्थात हे संक्षिप्त रिपोर्ट कार्ड आहे, कारण आपल्याला ठळक बाबीच तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील। सविस्तर त्यातला प्रत्येक मुद्दा आणि त्या घटकांकरता केलेली कामं याची पुस्तिका आहे। त्याच्यामुळे ती काही आपल्यासमोर ठेवणं आम्हाला आत्ता संयुक्तिक वाटत नाही, ते आपल्यापर्यंत आम्ही पोचवू। स्थगिती सरकार गेल्यानंतर गती आणि प्रगतीचं सरकार हे गेल्या 2-2.25 वर्षामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं आहे। या महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफॉर्मेशनल, पूर्णपणे परिवर्तन करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना आणल्या। या निश्चितपणे आमच्या कामाची गती आणि महाराष्ट्राची प्रगती या दोन्ही गोष्टी सांगणाऱ्या आहेत। महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने शेती विजेकरता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली। या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅट
वीज निर्मितीचं काम सुरू केलं सोलरच्या माध्यमातून आणि पुढच्या 15 ते 18 महिन्यामध्ये याचं सगळं काम डिलिव्हर होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज ही आम्ही उपलब्ध करून देऊ आणि याच्याच आधारावर आम्ही शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना आणली। त्यामुळे विजेच्या बाबतीत शेतकऱ्याला चिंतामुक्त करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे की शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर पंप केवळ 10% पैसे भरायचे आणि त्याला सौर पंप मिळेल। 25 वर्ष विजेचं बिल येणार नाही, 5 वर्ष सगळी देखरेख ही सरकार करेल। चोरीला गेला तर इन्शुरन्स आहे, तुटफूट झाली तर इन्शुरन्स आहे आणि मागितल्यानंतर 3 महिन्यात त्याच्या शेतीमध्ये तो पंप लागतो। ही पण व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे। मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार होतं, या सरकारमध्ये एकाही प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली नाही, त्यामुळे सिंचनाचं काम पूर्णपणे ठप्प होतं। आत्ता या सरकारमध्ये 145 प्रकल्पांना त्या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे, ज्यामुळे 22,73,000 हेक्टर सिंचन क्षमता तयार होईल। आणि आपण बघा सगळ्या महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागामध्ये ही सगळी प्रकल्प आपण त्या ठिकाणी मान्य केलेली आहेत। अनेक दुष्काळी भागातले कामांची सुरुवात केलेली आहे। जे अशक्यप्राय वाटायचं नदीजोड प्रकल्प, वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्प 90,000 कोटी रुपयाचा, नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प आपण केला। पश्चिमी वाहिन्यातनं वाहून जाणारं जे पाणी आहे 55 TMC, हे पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून गोदावरीचं तुटीचं खोरं हे बॅलन्स करून मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करायचं आणि नाशिक आणि नगर जिल्ह्यातले जे काही वादाचे विषय आहेत ते पूर्ण संपवायचे, या दृष्टीनं त्याचीही कारवाई आपण पूर्ण केली, वैधानिक कारवाई पूर्ण केली। त्याच्याही संदर्भात सगळं त्याचं फर्स्ट स्टेजचं टेंडर आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे। त्यामुळे यातली कुठली योजना ही केवळ कागदावर नाही, सगळ्या टेंडर स्टेजला टेंडर निघालं आहे, अनुसंधान चाललेलं आहे। अशा प्रकारे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम हे आपल्या सरकारने या 2-2.5 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे। गुडघे दुखत आहेत, आता काळजी नको। आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य। बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 9923300914। महाराष्ट्र राज्यात उत्पादन व विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक करताना पकडलेल्या कारमधून 2,10,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त करून गंगाखेड पोलीस ठाण्यात कार मालकासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, परशुराम गायकवाड, दिलीप नीलपत्रेवार आदींनी गंगाखेड शहर परिसरात रात्र गस्तीवर परळी नाका इथं असताना 2 इसम एका कारमधून गुटखा घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्यावरून पडेगाव कमानीजवळ सापळा लावला। 16 ऑक्टोबर रोजी पहाटे 3:30च्या सुमारास परळीकडून येणारी कार क्रमांक MH24V6780 थांबवून तपासणी केली। त्यामध्ये अंदाजे 1,68,000 रुपये किमतीचा प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला, 42,000 रुपये किमतीचा प्रीमियम ZL जाफरानी जर्दा असा 2,10,000 रुपये किमतीचा गुटखा मिळून आला। या प्रकरणी गंगाखेड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी भारत निवडणूक आयोगानं राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे। जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांनी समन्वयानं कामं करावीत, 4ही विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कार्यक्रम व आदर्श आचारसंहितेबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी बैठकीचं आयोजन आज करण्यात आलं होतं। या बैठकीला अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती होती।
जिंतूर सेलू मतदारसंघातील 4000 मतदारांची नावं राजकीय हेतून वगळण्यात आल्या असल्याचा आरोप करत ही नावं तात्काळ मतदार यादीत समाविष्ट करावी अशी मागणी करणारं निवेदन माजी आमदार विजय भांबळे व खासदार संजय जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिंतूर सेलू मतदारसंघात ज्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केलं त्या 4000 मतदारांची नावं भाजपाच्या काही नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी 7 नंबरचा फॉर्म परस्पर दाखल करून हेतुपुरस्सर मतदार यादीतील नावं कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ती नावं कमी करण्यात येऊ नये तसंच बाहेर राज्यातील व इतर राज्यातील रहिवासी असणाऱ्या लोकांची बोगस कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत नाव वाढवण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. पाथरी तालुक्यातल्या लक्ष्मीनगर लिंबा येथील योगेश्वरी शुगर्सच्या खाजगी तत्वावरील साखर कारखान्याच्या 23व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा 16 ऑक्टोबर रोजी कारखान्याचे कार्यकारी संचालक ॲडव्होकेट रोहित देशमुख आणि त्यांच्या पत्नी उत्कर्षा रोहित देशमुख यांच्या शुभ हस्ते सकाळी 10 वाजता संपन्न झाला आहे. यावेळी साखर कारखान्याचे चेअरमन माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख त्यांच्या पत्नी कुंदाताई देशमुख यांची उपस्थिती होती. तर संचालक राहुल देशमुख, डॉक्टर अभिजित देशमुख, जनरल मॅनेजर प्रकाश चांदुगडे हेही यावेळी उपस्थित होते. राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये अधिकारी पदावर निवड झालेल्या कुमारी ऐश्वर्या जालिंदर चौधरी आणि कृषी सहाय्यक पदावर निवड झालेल्या कुमारी सृष्टी पांडुरंग आंबुरे या 2 यशस्वी मुलींचा बोरीच्या ग्रामस्थांच्या वतीनं 14 ऑक्टोबर रोजी सन्मान करण्यात आला. बोरी येथील रामेश्वर सोमेश्वर महादेव मंदिर इथं श्री धर्मजागरण मंचाच्या वतीनं या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. परभणी शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त रमेश पवार यांचं 12 ऑक्टोबर रोजी निधन झाले. मृत्यूसमयी ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, भावंडे, मुलगा, सून, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. नगर विकास मंत्रालयाचे सहसचिव असताना 31 ऑगस्ट 2020 रोजी ते सेवानिवृत्त झाले होते. तसंच पवार यांनी परभणी शहर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या पुढाकारातून आणि संकल्पनेतून गंगाखेड नगर परिषदेच्या वतीनं शहरामध्ये सर्व सोयींनी युक्त भाजी मंडई उभारली जाते. या कामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला आहे. या भाजी मंडईला माळी समाजाचे कर्मयोगी संत शिरोमणी सावता माळी यांचं नाव द्यावं अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केली आहे. सेलूच्या समर्थ अॅग्रो इंडस्ट्रीज कॉटन जिनिंग प्रेसिंग मिलच्या आवारात येऊन मोढ्यातील काही हमालासह व्यक्तींनी तुम्ही सोयाबीन खरेदी का करता म्हणून जिनिंग मालकासह मजूर व हमालांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:45च्या सुमाराला ही घटना घडली आहे. सेलूतील जिनिंग प्रेसिंग व्यापारी नारायण हरिकिशन शर्मा यांनी सेलू पोलिसात याबाबतची फिर्याद दिली. जिंतूर तालुक्यातल्या वजूर येथील गायरान अतिक्रमणधारक यांच्या जमिनीवरील मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी प्रकल्पाचं काम होत असून हे काम तात्काळ थांबवण्यात यावं अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दिव्यांग आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकत असल्याबाबतचं निवेदन राज्याचे निवडणूक आयुक्त यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीनं देण्यात आले. या निवेदनात दिव्यांगाच्या विविध प्रश्नांचा उहापोह करण्यात आला आहे. या निवेदनावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.